नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर पहा, आपल्या समोर गुणोत्तर आणि प्रमाणाचा प्रश्न आहे. प्रश्न असा आहे, एक पेन व एक पेन्सिल यांच्या किमतींचे गुणोत्तर 8:5 आहे. जर एक पेन 40 रुपयाला असेल तर एक डझन पेन्सिलची किंमत किती रुपये असेल? तर मुलांना पहा, आता तुम्हाला गुणोत्तर पेन आणि पेन्सिलचं दिलेलं आहे. पेन आणि पेन्सिल यांचं जे गुणोत्तर आहे ते आपल्याला 8:5 मध्ये दिले. मुलांना किती दिलंय? 8:5. याचा अर्थ असा झाला, त्याला एक्स जोडायचा आहे, म्हणजे एका पेनाची किंमत किती होणार आहे? 8x रुपये होणार आहे आणि एका पेन्सिलची किंमत किती होणार आहे मुलांनो? 5x होणार आहे. आपल्याला असं सांगितलंय, एका पेनाची किंमत 40 रुपये आहे, म्हणजे हे 8x ही एका पेनाची किंमत आहे, म्हणजे 8x म्हणजे 40 रुपये. मुलांनो, एका पेनाची किंमत 8x आहे आणि ती तुम्हाला 40 रुपयामध्ये दिलेली आहे. तर x बरोबर 8×45 म्हणजे 5चा भाग जातोय मुलांनो. x ची किंमत किती आलेली आहे? 5 आलेली आहे. मग आपल्याला अगोदर एका पेन्सिलची किंमत निघेल, ती आपल्याला 5x दिली होती. 5 गुणिले x म्हणजे 5, म्हणजे 5×5 25 रुपये ही पोरांनो आपल्याला एका पेन्सिलची किंमत असेल 25 रुपये. तर आपल्याला अशा एक डझन पेन्सिलची किंमत विचारलेली आहे. एक डझन म्हणजे 12 पेन्सिल. मुलांनो, आपल्याला माहिती आहे एक डझन मध्ये 12 वस्तू असतात. मग 12 पेन्सिलची किंमत आपल्याला काढायची आहे, तर 12 गुणिले किती करावं लागेल मुलांना? आपल्याला 25 करावं लागेल. मग 25 दुने 50, 7 5, 25 एक 25 आणि 5 झाले मुलांनो 30. म्हणजे याचा अर्थ एक डझन पेन्सिलची किंमत किती रुपये आलेली आहे? 300 रुपये आलेली आहे. अशा प्रकारे हा प्रश्न आपल्याला सोडवायचा.